देतो. नमस्कार. आज आपल्या बौद्धिक वर्गाला जे वक्ते लागलेले आहेत त्यांचं पूर्ण नाव श्रीकांत देवेंद्र जोशी. एम.फिल पर्यंत शिक्षण झालेले. ते विद्यार्थी पुणे विद्यापीठ इतिहास विषय विद्यार्थी हॉस्टेल आहे. व्यवसायाने शिक्षक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आहे. संघदृष्ट्या तृतीय वर्ष येत आहे. मूळचे कसबा नगराचे स्वयंसेवक आहे. गणेश पेठ लक्ष्मी रोड येथे ते राहतात. संघाचे लहानपणापासून स्वयंसेवक आहेत. शिशु शिक्षक ते बाग महाविद्यालयीन प्रमुख अशा वेगवेगळ्या जबाबदारी त्यांनी पार पाडलेल्या आहेत. सध्या महात्मा फुले नगर बॉन्ड प्रमुख म्हणून जबाबदारी. ते आता आपला बौद्धिक वर्ग संपन्न करतील. सगळ्यांनी पद्धत सांगतोय, माझ्या मागून म्हणू नका. पूर्ण विजय संकल्प हमारा, अनथक अविरत साधना, निशिदिन प्रतिपल चलती आई, राष्ट्र धर्म आराधना. वंदे मातृभूमी वंदे, वंदे जगजननी वंदे, पुण्य पुरातन देश हमारा, मानव तत्वादर्श रहा, संस्कृति का पावन मंगल स्वर, कोटि कंठ से नित्य बहा, सकल विश्व का मंगल करने, सर्वास्वार्पण प्रेरणा, निषदिन प्रतिपल चलती आई, राष्ट्र धर्म आराधना. वंदे मातृभूमी वंदे, वंदे जगजननी वंदे, संबल लेकर हिंदू चेतना, समरसता का मंत्र महान, अतिथि गौरव गाता का, पथदर्शक प्रेरक आह्वान, भविष्य का पथ उज्ज्वल करणे, शक्ति संचयन साधना, निषदिन प्रतिपल चलती आई, राष्ट्र धर्म आराधना. वंदे मातृभूमी वंदे, वंदे जगजननी वंदे, मातृभूमि आराध्य हमारी, राष्ट्र भक्ति है प्रेरणा, ईश्वर का है कार्य हमारा, जीवन की संकल्पना, केशव प्रेरित संग मार्ग पर चरे व्यति की कामना, निषदिन प्रतिपल चलती आई, राष्ट्र धर्म आराधना. वंदे मातृभूमि वंदे, वंदे जगजननी वंदे, वंदे मातृभूमि वंदे, वंदे जगजननी वंदे. झालं. ओके. नमस्कार. झालं. महात्मा फुले नगराच्या बौद्धिक वर्गामध्ये नमस्कार. महात्मा फुले नगराचा बौद्धिक वर्ग आहे आज आपला. काल लोकमान्य टिळकांची जयंती झाली आणि 1 ऑगस्टला पुण्यतिथी पण आहे. आणि यावर्षी जे पुण्यतिथीचं जे वर्ष आहे त्याला शताब्दी पूर्ण होतीये. पुण्यतिथीचं शताब्दी वर्ष आहे लोकमान्य टिळकांचं. त्या निमित्तानं पण आमची शाखा जी आहे ती लोकमान्य टिळकांचं स्मरण एक धावता आढावा आपण या 25-30 मिनिटांमध्ये घेणार आहोत. तर आपण तो चांगल्या पद्धतीनं जाणून घेऊ. लोकमान्य टिळकांचं चरित्र आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण लोकमान्य टिळकांचं प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचं
यांच्या राजमुद्रेचं स्मरण करूया. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहासून शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. अर्थात प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारे हे राज्य शहाजी पुत्र शिवरायांचे असून ते लोकांच्या कल्याणासाठी आहे असा या राजमुद्रेचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये लोककल्याण हा शब्द येतो. म्हणजे शिवाजी महाराजांचं लोककल्याणाचं ध्येय बाबासाहेब आंबेडकरांनी ते ध्येय आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते घातलेलं आहे, आपल्या संविधानात ते घातलेलं आहे. आणि पुढे लोकमान्य टिळक आपल्या सगळ्यांना उद्देशून म्हणतात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे लोकमान्य टिळकांचा आज आपण वेगळ्या दृष्टिकोनातून थोडासा विचार करणार आहोत. त्यांचं जीवन चरित्र एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण या गोष्टी आपण वेगळ्या दृष्टिकोनातून आपण बघणार आहोत. तर मला आठवतंय, आपण जरा लोकमान्य टिळकांच्या जन्माच्या पूर्वीची परिस्थिती काय होती याचा आपण एक आढावा घेणार आहोत. 1818 साली भगवा ध्वज खाली गेला आणि शनिवार वाड्यावर युनियन जॅक लागला आणि तिथे मराठा साम्राज्याचा अंत झाला. आता काही इतिहासकार मराठा साम्राज्य होतं की नाही या संदर्भात वाद घालत बसतील, तर मराठा साम्राज्य होतं असं माझं वैयक्तिक मत आहे. काही जण याला अखिल भारतीय सत्ता असं म्हणतात, मराठा साम्राज्य म्हणायला ते विरोध करतात. त्यामुळे मी तर मराठा साम्राज्य असाच उल्लेख करेल. मराठा साम्राज्य जे आहे त्या अंत झाल्यानंतर ब्रिटिशांनी आपला भारताभोवतीचा फास आहे तो आवळायला सुरुवात केली. आवळायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे स्वदेशी ज्या गोष्टी होत्या त्या बाहेर जाणार नाही यासाठी त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी फक्त फार्मिंग, कारण की इंग्लंडमध्ये इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालेलं होतं आणि इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालेलं असल्यामुळे इंग्लंडमध्ये तिथला माल आपल्याला बाजारपेठेत विकणं आणि आपल्या इथनं कच्चा माल तिकडे घेऊन जाणं यासाठी त्यांचे प्रयत्न सतत चालू होते. आणि त्यासाठी त्यांनी जो काही प्रयत्न करायचा तो प्रयत्न त्यांनी सुरू केलेला होता. सुरुवातीच्या काळात जेव्हा ब्रिटिश वकारे आले आणि त्यांनी जेव्हा भारताचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी इथल्या जे विणकर आहेत त्या विणकरांकडनं खूप काम करून घेतलं आणि खूप काम करून घेतल्यानंतर त्या विणकरांनी स्वतःची बोटं स्वतः तोडली. त्यानंतर इंग्रजांनी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाल्यानंतर आपलं कापड त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीये हे लक्षात आल्यानंतर आपल्या कापडाशी ते स्पर्धा करू शकत नाहीये मशीन, पण तेव्हा त्यांनी भारतीय विणकरांची स्वतः सुद्धा बोटं तोडली. 1 पिढ्या 2 पिढ्या 3 पिढ्या अशा ढाक्यातले विणकर झाले, बनारस मधले विणकर झाले, भारतात सगळीकडे जिथे जिथे काही असतील त्यांची बोटं तोडून अन्याय अत्याचार केले आणि भारतातनं चांगल्या प्रकारचं टेक्सटाईल इंडस्ट्री जी होती ती नष्ट करण्याचं काम प्री प्लान ब्रिटिशांनी केलेलं आहे. हे सगळं जे वातावरण होतं त्यानंतर इंग्लिश जी शिक्षण पद्धती आणली त्यामुळे त्यांनी काळे इंग्रज निर्माण करायचं, हे सगळं जे होतं ते लोकमान्य टिळकांच्या पूर्व काळामध्ये जे सुरू झालेलं होतं. या काळामध्ये मात्र एक असा व्यक्ती होता तो समाजाचा विचार करत होता आणि तो रायगडाच्या पायऱ्या चढत रायगडावर जिथे जंगलामध्ये झाकल्या गेलेल्या समाधीच्या जवळ होता, त्याच्या पाया चपला होत्या, डोक्यावर पगडी होती. आणि हा माणूस कोण बरं होता, तर त्यांनी ते सगळे जे आजूबाजूची झाडी आहे ती बाजूला केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची लपल्या गेलेली समाधी त्यांनी पुढे आणली, त्याच्या पुढे दिवाबत्ती केली आणि त्या ठिकाणी बसून त्यांनी विचार विनिमय केला. ते समाज सुधारक होते महात्मा फुले. महात्मा फुलेंचा संदर्भ देण्याचं कारण आहे याच्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे मी जे काही सांगणार आहे त्यात. पण महात्मा फुले जेव्हा हे बसून विचार करत होते, समाजाचा विचार करत होते, समाजाचं चिंतन करत होते, तेव्हा लोकमान्य टिळक जे आहे ते लहान होते. तर लोकमान्य टिळक जे आहे त्यांचा जन्म
महात्मा फुलेंचा संदर्भ जो आहे मी मुद्दाम दिलेला आहे. लोकमान्य छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी जी आहे ती महात्मा फुलेंनी सुरू केली आणि त्यानंतर या ठिकाणी जी जनजागृती त्यांनी करायचं काम केलं. हे मला मुद्दाम सांगायचं आहे की याचा संदर्भ आपल्याला नंतर येणार आहे. महात्मा फुल्यांचा विचार जो होता तो काय होता समाजाविषयी, तर हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून मी सुरुवातीला महात्मा फुले लोकमान्य टिळकांच्या चरित्रामध्ये सांगतोय. लोकमान्य टिळकांचा जन्म जो आहे तो 23 जुलै 1856 या वर्षी झाला. 23 जुलै 1856 म्हणजे 1857च्या क्रांतीच्या आधीचं एक वर्ष. या सगळ्या धगधगत्या वातावरणातच लोकमान्य टिळकांचा जन्म झाला आणि ते मोठे झाले. त्यामुळे त्यांच्या मनावर स्वातंत्र्य जे होतं त्या स्वातंत्र्याची उर्मी आपोआप मनामध्ये घर करत होती. लोकमान्य टिळक जे आहे त्यांच्या जन्माच्या आधी म्हणजे त्यांच्या जन्माच्या आधी त्यांची आई जी होती ती प्रचंड धार्मिक होती. लोकमान्य टिळकांचे वडील पण धार्मिक होते. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचं नाव होतं गंगाधर पंत. लोकमान्य टिळकांच्या आईचं जे नाव होतं ते होतं पार्वतीबाई. आणि रत्नागिरी मधल्या टिळक आळीमध्ये लोकमान्य टिळकांचा जन्म झाला. त्यांचं मूळ गाव चिखली असं होतं रत्नागिरी जिल्ह्यातलंच. तर हे थोडक्यात आपण जीवनपट बघतोय त्यामुळे मी ते सांगतोय. लोकमान्य टिळक जेव्हा लहान होते ते प्रचंड बुद्धिमान होते. लोकमान्य टिळक जे होते त्यांना सोपी गणित सोडवणं म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा अपमान वाटायचा. असं म्हणतात की ते परीक्षा देताना सोपी गणित सोडून द्यायचे आणि अवघड गणित फक्त सोडवायचे. त्यामुळे त्यांचे जे शिक्षक होते त्यांना खूप वेळा म्हणायचे की अरे तू हे जे गणित सोडवतोय ते अवघड गणितच फक्त सोडवतो, सोपी गणित सोडवत नाही आणि त्यामुळे तुला गुण कमी पडतात. पण लोकमान्य टिळक म्हणायचे माझ्या बुद्धीचा जिथं अपमान होते ती गोष्ट मी करणार नाही. लोकमान्य टिळक जेव्हा लहान होते ते स्वयंभू कसे बुद्धिमान होते यासाठीचं 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतोय. लोकमान्य टिळक जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांच्या म्हणजे गंगाधर पंतांच्या ग्रंथालयामध्ये एक संस्कृत ग्रंथ होता. लोकमान्य टिळकांच्या वडील जे होते ते उत्तम इंग्रजी आणि संस्कृतचे जाणकार होते, अभ्यासक होते, विद्वान होते. आणि तो मोठा संस्कृत ग्रंथ आहे तो वाचायचा म्हणून लोकमान्य टिळक वडिलांकडे हट्ट करायला लागले की मला तो ग्रंथ द्या. तर लोकमान्य टिळकांच्या वडिलांनी काय केलं, छोट्याशा म्हणजे बाळच्या वडिलांनी काय केलं तर त्यांनी तो ग्रंथ देतो म्हटले पण त्यांना एक अवघड गणित दिलं सोडवायला. खूप खटाटोप करून लोकमान्य टिळकांनी ते गणित सोडवलं, तो ग्रंथ मिळवला आणि संपूर्ण तो संस्कृत ग्रंथ वाचून काढला. अगदी त्याचा अर्थ जे नाही समजत होता तो वडिलांना विचारून तो ग्रंथ त्यांनी वाचून पूर्ण केला. तर लोकमान्य टिळक असे प्रखर बुद्धिमान होते, ते लहानपणापासूनच होते. लोकमान्य टिळकांचं एक वैशिष्ट्य ते महाविद्यालयीन जीवन जे आहे लोकमान्य टिळकांचं ते डेक्कन कॉलेज पासून सुरू झालं. पुण्यामध्ये डेक्कन कॉलेज नावाचं कॉलेज आहे. आजही ते डेक्कन कॉलेज युनिव्हर्सिटी म्हणून आर्कॉलॉजीची प्रसिद्ध आहे. आपल्याला माहिती संस्कृत त्यानंतर आर्कॉलॉजी, स्थापत्य, इंडॉलॉजी या सगळ्याचा त्या ठिकाणी अभ्यास चालतो. तर त्या ठिकाणी पूर्वी BA MA असे सगळे विषय चालायचे. तर लोकमान्य टिळक त्या ठिकाणी शिक्षणासाठी गेले. शिक्षणाला त्यांनी सुरुवात केली. FY BA ला त्यांनी ऍडमिशन घेतलं. पण लोकमान्य टिळकांची जे पूर्ण बॉडी लँग्वेज जी होती ती अशी विचित्र होती. थोडंसं पोटपुडा आलेलं होतं, किडकिडी तब्येत होती आणि असं सगळं होती, त्यांची तब्येत तशी होती. आणि कुणीतरी हसलं. लोकमान्य टिळकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढा लढण्याचे मोठमोठे विचार चालायचे. त्यामुळे हे सगळं होत असताना त्यांना कुणीतरी म्हटलं की याला स्वातंत्र्य युद्ध लढायचंय आणि ह्याची तब्येत बघा पोटपुडा आलाय, किडकिडीत आहे आणि कार्टून सारखा म्हणजे तसा पद्धतीचं ते दिसतायत म्हणून त्यावर हसायचंय लोकमान्य टिळकांवर. लोकमान्य टिळकांनी पूर्ण 1 वर्ष अभ्यास न करता फक्त व्यायाम करायचं ठरवलं. हे व्यायामाचा त्यांना छंद जेव्हा जडला तेव्हा त्यांना दाजी पंत खरे किंवा दाजी काका खरे नावाचं एक विचित्र व्यक्तिमत्व त्यांना भेटलं.
हे दाजी काका खरे कसे होते तर त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता आणि ते दिवसभर तालमीत असायचे. नुसतं प्रचंड तालमीमध्ये फक्त दिवसभर खायचं प्यायचं मजबूत आणि व्यायाम करायचा. ते पट्टीचे पैलवान होते दाजी काका खरे. आणि त्यांची मैत्री जडली लोकमान्य टिळकांना तालमीत जात असताना आणि ते त्यांचे शिष्य बनले. लोकमान्य टिळक दाजी काका खरे किंवा दाजी काका खरेंचे ते शिष्य बनले. शिष्य बनल्यानंतर इतकी चांगली मैत्री जमली लोकमान्य टिळकांची. जी काही बॉडी लँग्वेज होती किंवा त्यांचं सगळं जे व्यक्तिमत्वच त्या काळामध्ये बदललं. त्यांची शरीर रचना जी आहे ती शरीरयष्टी मजबूत झाली. त्या संदर्भातलं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. जेव्हा लोकमान्य टिळकांचा असं सगळं जी तालीम आहे ती तालीम एकदम ऐन भरात होती त्या वर्षीतली, तेव्हा लोकमान्य टिळकांनी मध्ये आणि त्या दाजी काका किंवा दाजीपंत खरे आहेत त्यांच्यामध्ये एक स्पर्धा लागली. स्पर्धा काय होती, दोन्ही पायावर उभं राहायचं आणि दंडावर जोरात ठोसा मारायचा. दंडावर ठोसा मारल्यानंतर जो जागेवरून हलेल तो हरला. मग लोकमान्य टिळक जे आहेत, लोकमान्य टिळकांनी दाजी काकांच्या, जे दाजी काका खरे होते त्यांच्या हातावर ठोसा मारला. हातावर ठोसा मारल्यानंतर दाजी काका काय हलले नाही. दुसऱ्या वेळी लोकमान्य टिळकांनी दंड केला. लोकमान्य टिळकांच्या पण दंडावर दाजी काकांनी जोरात ठोसा मारला. दोघही हरले नाही. पण ही स्पर्धा जेव्हा संपली तेव्हा लोकमान्य टिळक दाजी काकांना म्हटले की तुम्हाला एक खरं सांगू का दाजी, तर तुम्ही जो मला ठोसा मारला त्याची वेदना माझ्या मेंदूपर्यंत गेली. यावर दाजी काका म्हटले, मी जो ठोसा तुला मारला त्यामुळे माझ्या हाताच्या बोट जी आहेत ती दुखायला लागलीये, प्रचंड वेदना माझ्या हाताला झाल्यात. अशा पद्धतीची शरीरयष्टी कमवणारे लोकमान्य टिळक हे प्रचंड ध्येयवान होते, प्रचंड ध्येयनिष्ठ होते. म्हणजे त्यांनी जे ठरवलं होतं की मला स्वातंत्र्य लढ्यासाठी काम करायचंय तर मी ते काम करणारच आहे आणि त्यासाठी मला कुठलीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव होता. लोकमान्य टिळक BA पास झाले आणि MA ला त्यांनी ऍडमिशन घेतलं. MA नापास झाले कारण नेहमीच काय तर त्यांना अवघड गणित सोडवायला आवडायची, सोपी नाही. आणि ते गणितामध्ये नापास झाले आणि ते पुढे ते म्हटले की मी आता अवघड गणितच सोडवतो आणि त्यामुळे सोपी गणित न सोडवून मी पास होणार नाहीये, त्यामुळे मी काय MA करणार नाही. म्हणजे सोपी गणित नाही सोडवायची म्हणून ते परीक्षाच दिली नाही, अवघड गणित येत नाही MA च्या परीक्षेला म्हणून. तर असे लोकमान्य टिळक पुढे त्यांनी LLB केलं आणि चांगले वकील सुद्धा झाले. मग ते BA LLB झाले. आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळकांचं शिक्षण BA LLB झालेलं होतं. तर असे शरीराची उपासना करणारे, व्यायामाची उपासना करणारे लोकमान्य टिळक, प्रचंड बुद्धिमान असणारे लोकमान्य टिळक, ध्येयनिष्ठ असणारे लोकमान्य टिळक, पुढे वकिलीचं शिक्षण घेणारे लोकमान्य टिळक यांची एक वेगळी भूमिका होती. या संदर्भात मला मध्ययुगात जावंसं वाटतं. मध्ययुगामध्ये 11व्या-12व्या शतकात ते कुतुबुद्दीन ऐबक जो आहे त्याने आक्रमण केलं. मोहम्मद गौरी जो आहे त्यांनी दिल्लीमध्ये आपली सत्ता स्थापन केली. हे मला सांगायचं कारण असं की मोगलांनी भारतात येऊन काही केलं नाही. मुसलमानांची सत्ता स्थापन करायचं खरं श्रेय सल्तनत काळाला आहे. त्यांनी या इथे ज्या काही धार्मिक पॉलिसी वापरल्या, ज्या काही पॉलिसी इथं वापरल्या त्यामुळे त्यांची सत्ता स्थापन झाली. मोगलांनी फक्त उपभोग घेतला. तोच प्रकार या ठिकाणी आहे. मला कोणावर टीका करायची नाहीये, पण लोकमान्य टिळकांना कुठलंही घर बांधायचं असतं तेव्हा त्याला फाउंडेशन महत्वाचं असतं, तरच ते घर उभं राहतं. कुठलीही इमारत बांधायची तर पाया मजबूत करायला लागतो. लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा पाया मजबूत करण्याचं काम केलं, हे माझं स्टेटमेंट आहे. लोकमान्य टिळकांनी जर लोकजागृती केली नसती तर पुढच्या जन आंदोलन जे आहे, पुढे जे उभं राहिलेलं जन आंदोलन आहे ते उभं राहिलं नसतं. त्याला आणखीन 50 वर्ष लागली असते.
लोकमान्य टिळकांनी त्यांचे पाय जे झिजवले लाल पाल बाल या एक्स्ट्रीमिस्ट फेज मध्ये, म्हणजे काँग्रेसचा जो एक्स्ट्रीमिस्ट फेज आहे त्या फेज मध्ये लोकमान्य टिळकांनी, लाला लजपत राय यांनी आणि बिपिन चंद्र पाल यांनी जे काही काम केलं ते काम पुढे उभं राहिलं आणि पुढे भारतीय स्वातंत्र्य संग्राम गांधी युगामध्ये उभा होऊ शकला. त्यामुळे ही सगळी साखळी आहे. तर हे जे स्वातंत्र्य संग्रामाचं जे मजबूत फाउंडेशन आहे ते मजबूत फाउंडेशन घालण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलंय. त्यामुळे लोकमान्य टिळक आपले महत्वाचे आहे. तर लोकमान्य टिळकांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण बघूया थोडक्यामध्ये. जसं लोकमान्य टिळकांचं बालपण थोडक्यात बघितलं, जसं लोकमान्य टिळकांचं महाविद्यालयीन जीवन आपण थोडक्यात बघितलं, आपण एक धावता आढावा घेतोय. त्यामुळे खूप काही बौद्धिक चर्चा पण नाही करणार आहे आणि खूप लहान मुलासारख्या गोष्टी पण नाही सांगणार आहे. एक मध्यम मार्गी आपण स्वीकारू येणाऱ्या 15-20 मिनिटांमध्ये. तर या ठिकाणी आणखीन एक महत्वाची गोष्ट, लोकमान्य टिळक जेव्हा जन आंदोलन त्यांनी सुरू केलं तेव्हा त्यांच्या समोर अनेक अडचणी होत्या. BA ला असताना त्यांना एक चांगला मित्र मिळाला होता. त्या मित्राचं नाव होतं गोपाळ गणेश आगरकर आणि हे दोघं चांगले घट्ट मैत्री जमली. दोघांमध्ये वैचारिक दृष्टिकोन भिन्न होते. लोकमान्य टिळकांना असं वाटायचं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण समाज सुधारणा घडवल्या पाहिजे आणि दुसरं आगरकरांना वाटायचं इंग्रज असताना समाज सुधारणा केल्या पाहिजे. लोकमान्य टिळक म्हणायचे आपल्याला हिंदूंचे प्रश्न आपल्याला माहिती, भारतीय समाजाचे प्रश्न आपल्याला माहिती आणि आपण ते चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. त्यामुळे ते जे आहे आपल्या घरामध्ये घाण कुठं आहे, जळमट कुठं आहे, कीड कुठं लागली आहे हे आपल्याला माहिती असतं. इंग्रजांना हिंदू समाजामध्ये भारतीय समाजामध्ये काय जळमट लागली त्यांना काय माहिती, मग ते आपले कायदे का म्हणून करणार, अशा पद्धतीचे विचार होते. म्हणून स्वातंत्र्य आधी मिळवू आणि मग काय ती समाज सुधारणा करू असं लोकमान्य टिळकांचं मत होतं. आगरकरांचं मत होतं आपण इंग्रजांची मदत आपण घेतली पाहिजे आणि इंग्रजांची मदत घेतल्यानंतर आपण हा जो रणसंग्राम आहे तो पुढे चालवला पाहिजे. दोघांमध्ये वैचारिक भेद होते. आधी समाज सुधारणा, लोकमान्य टिळक म्हणायचे आधी स्वातंत्र्य संग्राम, हा एक भेद होता. लोकमान्य टिळक आणि आगरकर या दोघांनी मिळून राष्ट्रीय शिक्षणासाठी प्रयत्न केले. विष्णू शास्त्री चिपळूणकर जे होते त्यांना बरोबर घेऊन त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल नावाची एक संस्था स्थापन केली, शाळा चालू केली. पुढे हीच संस्था डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाने ओळखली जायला लागली. पुढे 1885 मध्ये याच संस्थेचं एक कॉलेज सुरू केलं. त्या कॉलेजचं नाव होतं फर्ग्युसन महाविद्यालय. तर अशा पद्धतीनं यांनी राष्ट्रीय शिक्षण मिळावं. म्हणजे काय, इंग्रजांनी सुरू केलेलं शिक्षण आहे ते फक्त गुलाम तयार करतं. तर खरा इतिहास लोकांना कळला पाहिजे, खरं शिक्षण आले लोकांना कळलं पाहिजे, लोक राष्ट्रभक्त तयार व्हावी यासाठी राष्ट्रीय शाळा असल्या पाहिजे आणि त्यासाठी लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शाळा सुरू केल्या. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, त्यानंतर त्यांच्याबरोबर विष्णू शास्त्री चिपळूणकर, नामजोशी अशा बरेच विभूती होत्या आणि या सगळ्यांनी मिळून ती शाळा काढलेली होती, न्यू इंग्लिश स्कूल. पुढे ती डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुढे त्यांचंच फर्गसन महाविद्यालय. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय शिक्षणाचा जो वारसा आहे तो बंगालमध्ये पण सुरू झाला. तो लोकमान्य टिळकांनी तिकडनं प्रेरणा घेतलेली होती बंगालमधून. त्यानंतर अशाच पद्धतीनं त्यांनी सगळ्या पूर्ण देशभर जे आहे ते राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रसाराचं काम केलं. पुढे आणखीन एक त्यांचं महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे, लोकमान्य टिळक हे कमालीचे समाज सुधारक होते. मी स्टेटमेंट करतोय, ते आगरकरांच्या बरोबर विरुद्ध होते. आधी त्यांना स्वातंत्र्य हवं होतं, तरी म्हणतो मी त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो. लोकमान्य टिळकांनी बालविवाह बंद व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. त्या काळामध्ये मुलींचा लहानपणी विवाह होण्याची घाणेरडी प्रथा त्या काळी होती आणि त्याचे ते प्रचंड विरोधक लोकमान्य टिळक होते. एकदा लोकमान्य टिळक पंचाहूद मिशन नावाचं एक चर्च आहे, त्या चर्च मध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर गोपाळ गणेश आगरकर वगैरे बाकीचे काँग्रेसची मंडळी सुद्धा होती. लोकमान्य टिळकांनी तिथल्या
पादऱ्याच्या हातून चहा पिला. तर पुण्यातल्या कर्मठ लोकांनी, धार्मिक कर्मठ लोकांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या घरी धार्मिक कार्य करायला सुद्धा जाण्यास बंदी घातली. का तर याने पादऱ्याच्या हातचा चहा पिलाय म्हणून. लोकमान्य टिळकांचं स्पष्ट मत असं होतं, दलित समाजाला जर आपण स्वातंत्र्य आंदोलनामध्ये घेतलं नाही तर मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपल्याला काहीही होणार नाही. सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे असं लोकमान्य टिळकांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी ही कृती केली आणि लोकमान्य टिळक असेच वागत होते. त्यांचा तो स्वभावच होता. पांढरपेशीर स्वभाव लोकमान्य टिळकांचा नव्हता. त्यामुळे लोकमान्य टिळक म्हणून आपल्यासाठी महत्वाचे आहे. बघा आता हे सगळं घडलं त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या मुलीचं लग्न आणि तेव्हा त्याच काळामध्ये लोकमान्य टिळकांच्या मुलाची मुंज होती. त्यांच्या मुलाच्या मुंजीला भटजी त्यांच्या घरी येईना का तर हा अस्पृश्यांमध्ये जातो, हा पादऱ्याच्या हातचा चहा पितो म्हणून लोकमान्य टिळकांच्या घरी कोणी जायला तयार नसत. त्यांच्या मुलीच्या लग्नाला सुद्धा भटजी मिळत नव्हता. अशी परिस्थिती लोकमान्य टिळकांवर सुद्धा आलेली आहे. त्यामुळे हिंदू समाजातली जळमट काय आहे हे लोकमान्य टिळक चांगले जाणून होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं, आपल्याला स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून ही जळमट आणि ही जी आपल्या समाजामधल्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या दूर केल्या पाहिजे. असा दृष्टिकोन होता आणि ते कृतिशील समाज सुधारक होते. स्वतःच्या आचरणातून त्यांनी समतेचा व्यवहार जो आहे तो करून समरसता जी आहे काय असते ते दाखवून दिला होता. असेल लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचं म्हणणं असं होतं की आपल्याला स्वदेशी आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात चालवलं पाहिजे. स्वदेशी आंदोलनात लोकमान्य टिळकांनी खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे काय, स्वदेशी आंदोलनाची सुरुवातच लोकमान्य टिळकांनी केली आहे. पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे सावरकरांनी एक मोठी विदेशी मालाची होळी केलेली होती, जी मंडईपासून सुरू झाली, लक्ष्मी रोडनी पुढे, केळकर रोडनी पुढे येत ती डेक्कनच्या एका चौकात आज जिथं सावरकरांचं स्मारक आहे त्या ठिकाणी ती होळी करण्यात आली. असं म्हणतात ती जी होळी केली तिची धग जी आहे ते ब्रिटनच्या राणीच्या खुर्चीला सुद्धा लागली. तर ती जी धग आहे किंवा ते जे सगळं स्वदेशीचं आंदोलन आहे त्यामागे लोकमान्य टिळकांचे प्रेरणास्थान होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांना. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांना रँगलन्स परांजपे जे होते त्यांनी कॉलेजमधनं फर्गसन महाविद्यालयातून काढून टाकलं. तेव्हा लोकमान्य टिळकांनी एक खरमरीत लेख लिहिला होता की जर स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जर असं होणार असेल तर ती शिक्षा सुद्धा आम्ही स्वीकारू. असा एक मोठा लेख लिहिला होता रँगलर परांजपेवर टीका करताना. कारण की स्वातंत्र्यवीर सावरकरांना कॉलेजमधनं काढून टाकलं त्यांनी स्वदेशी आंदोलनासाठी. तर लोकमान्य टिळक असे होते. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र काढली आपल्याला माहिती आहे, पण त्यांचं लिखाण जे आहे ते खूप जहाल असायचं. या संदर्भातली एक घटना अशी आहे की एक लोकमान्य टिळक आणि नुसतंच त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आगरकर आणि लोकमान्य टिळक हे यांची जोडी सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभर गाजत होती, पूर्ण पुण्यात गाजत होती, मुंबईत गाजत होती. त्या काळामध्ये तिसरे छत्रपती शिवाजी महाराज जे होते कोल्हापूरचे, त्या ठिकाणी इंग्रजांनी तिथल्या एका दिवाणाला, बर्वे नावाचा एक दिवाण होता तिथं, त्याच्या बरोबर एकत्र येऊन ब्रिटिशांना त्या ठिकाणी ते संस्थान खालसा करायचं होतं. तर या ठिकाणी काय केलं, तो जो बर्वे नावाचा दिवाण होता त्याला ब्रिटिशांनी पुढे घातलं आणि ब्रिटिश आणि तो असे दोघं मिळून ते काय करत होते तर ते छत्रपती चौथे शिवाजी महाराज आहे त्यांना त्रास आणि त्यांचा छळ होत होता. ब्रिटिशांचा सगळा जो काही जे सैनिक होतं, जे काही कलेक्टर असायचे, नेहमी ते आपल्या राजवाड्यामध्ये ते छळ करण्यासाठी होते. त्यांना ते संस्थान खालसा करायचं होतं. ही खबर जी आहे, छळ करतायत ते मानसिक दृष्ट्या ठीक नाही अशा पद्धतीच्या अफवा ब्रिटिशांनी सगळीकडे पसरवलेल्या होत्या. या सगळ्या वातावरणाचा पत्ता लोकमान्य टिळक आणि आगरकरांना लागला आणि मग लोकमान्य टिळकांनी
सगळीकडे सभा घेण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार चौथे छत्रपती शिवाजी यांचा छळ चाललाय म्हणून पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, सांगलीमध्ये, नागपूरमध्ये ठिकठिकाणी, अकोल्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या. आणि ह्या सभा ज्या आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांना होणाऱ्या त्रासासाठी आहेत हे लक्षात आल्यानंतर सगळा हिंदू समाज यांच्या मागे उभा राहिला. महात्मा फुलेंनी सगळ्यांना जाहीर केलं. महात्मा फुलेंनी हे बघितलं की दोन ब्राह्मण तरुण चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागे उभे राहून त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार समाजासमोर मांडतायत. म्हटल्याबरोबर महात्मा फुलेंनी सांगितलं की जे काही आंदोलन चालू होतं महात्मा फुलेंचं समाज सुधारणेचं, त्यांनी सांगितलं या दोन ब्राह्मण तरुणांच्या पाठीशी उभं राहा, सगळेच भारतीय एकत्र येऊन यांना सपोर्ट करा. आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर इंग्रजांचा अन्याय अत्याचार जो आहे तो लोकांसमोर आला. पण दुर्दैवानं चौथे छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूरच्या गादीचे दुर्दैवानं इंग्रजांच्या जाचाला, छळाला मुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि नगरमध्ये आज त्यांची समाधी आहे. नगर जिल्ह्यामध्ये, नगरमध्ये आज त्यांची समाधी आहे. पण या सगळ्या आंदोलनामुळे एक समाज संघटित झाला आणि जातीभेदाच्या सगळ्या सीमा क्रॉस करून या आंदोलनाला एक मोठं स्वरूप आलं. आणि हेच लोकमान्य टिळकांचं कर्तृत्व आहे. आणि या कर्तृत्वामुळेच बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य टिळक नावाची पदवी लोकांनी दिली. तर हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. या संदर्भात मी महात्मा फुले सुरुवातीला म्हणून सांगत होतो. आणि यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकमान्य टिळकांच्या जहाल आंदोलनामध्ये जिथं जिथं लोकमान्य टिळक तुरुंगात जायचे त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढण्याचं काम महात्मा फुले जिवंत असेपर्यंत करत होते. त्यामुळे लोकमान्य टिळक आणि महात्मा फुलेंचा असा एक वेगळा वारसा होता. महात्मा फुलेंचं व्यापारी समाजामध्ये स्थान खूप होतं आणि त्या काळी ब्रिटिशांना मोठा जामीन द्यावा लागायचा. आणि हा जामीन मिळवून देण्याचं काम महात्मा फुले करायचे लोकमान्य टिळकांसाठी. त्या काळी हे सगळं महत्वाच्या गोष्टी आहेत. आज जे काही वातावरण आहे जातीभेद करून आपल्यामध्ये फूट पाडण्याचं जे काही कारस्थान रचलं जात आहे त्या संदर्भात मला हे मुद्दाम सांगायचं वाटतं. राष्ट्रीय आंदोलनात महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक एकमेकांचे घट्ट समाजामध्ये त्यांची चांगली एक घट्ट मैत्री होती असं म्हणायला काही हरकत नाही. जिथं जिथं असं काही वातावरण असेल महात्मा फुले लोकमान्य टिळकांना मदत करायचे क्रांती कार्यामध्ये. कारण की लोकमान्य टिळकांची प्रवृत्ती त्यांना माहिती होती. तर स्वदेशी आंदोलनात त्यांचं एकदम खूप चांगलं काम होतं. 1905चा काळ, बंगालची फाळणी ही केल्या गेली आणि ही धर्माच्या आधारावर केली गेली. लॉर्ड कर्झन आपल्याला माहिती आहे, व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने भारताची फाळणी केली. आणि ही जी फाळणी जेव्हा करत होते ती धर्माच्या आधारावर, कारण की एक राष्ट्रीय आंदोलन लाल पाल बाल ज्याला एक्स्ट्रीम फेज म्हणतात, म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये काँग्रेसचा जो एक्स्ट्रीम फेज आहे, मॉडरेट फेज असतो एक्स्ट्रीम फेज, म्हणजे प्रखर राष्ट्रवादी जे लोक होते त्यांची चळवळ, त्याला म्हणतात एक्स्ट्रीम फेज. म्हणजे एक मॉडरेट फेज होता, म्हणजे मवाळांचा गट, एक जहालांचा गट, लोकमान्य टिळकांचा जहालांचा गट होता. तर लोकमान्य टिळकांनी 1905 साली जे काही स्वदेशी, राष्ट्रीय बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य ही जी काही चतुसूत्री आहे तिचा प्रसार केला. 1905 साली एक मोठं आंदोलन जे घडलं, बंगालची फाळणी केली, पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल. पूर्व बंगालमध्ये मुसलमानांना तो प्रदेश देण्यात आला आणि पश्चिम बंगाल जो आहे त्या ठिकाणी हिंदू बहुल भाग जास्त होता. आजचा जो बांगलादेश आहे त्याला पूर्व पाकिस्तान म्हणतात. त्याची बीज ब्रिटिशांनी भारतामध्ये रोवली. फोडा आणि राज्य करा ही त्यांची प्रवृत्तीच होती. आणि हे आंदोलन पूर्ण भारतभर पेटवण्याचं काम लाल पाल बाल या त्रयींनी केलं. आपल्याला माहिती आहे 1905चं जे आंदोलन होतं
अखंड बंगालची फाळणी रद्द करावं यासाठीचं जे आंदोलन होतं लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं, या आंदोलनाचा परिणाम म्हणजे आंदोलनामध्ये एक आपल्याला मंत्र मिळाला. बंकिमचंद्र चटर्जी किंवा चट्टोपाध्याय दोन्ही नावं चालतात. तर यामध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे किंवा एक नाटक आहे. त्या नाटकाचं नाव आहे आनंदमठ. या आनंदमठ या ग्रंथामध्ये वंदे मातरम नावाचं एक छानसं गीत लिहिलेलं आहे, भारत भूमीला वंदन केलेलं. तर हे वंदे मातरमचा जे मंत्र आहे तो बंगालच्या फाळणीच्या आंदोलनात मिळाला आणि तो भारतभर पसरला. वंदे मातरम हा एक मंत्र झाला देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा. महाराष्ट्रात तर पुढं गीत लिहिलं गेलं, वेद मंत्राहून प्रिय वंदे वंदे मातरम. आम्हाला धर्मापेक्षा आमची भारत भूप्रिय आहे आणि तिच्यासाठी आम्ही काहीही त्याग करायला तयार आहोत. अशीच प्रवृत्ती लोकमान्य टिळकांची भारताच्या संदर्भात होती. लोकमान्य टिळक एक वेगळ्या प्रकारचं असं रसायन होतं. हे सगळं करत असताना 1920 साली लोकमान्य टिळकांचा 1 ऑगस्ट 1920 साली मृत्यू झाला. आपण थोडक्यात लोकमान्य टिळकांचं 25-30 मिनिटांमध्ये चरित्र बघण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळक स्वदेशीच्या संदर्भात शेवटी सांगतोय, एक स्वदेशी आता आत्मनिर्भर भारत म्हणून एक घोषणा आपल्या पंतप्रधानांनी केली आहे. तर लोकमान्य टिळकांनी एक घोषणा केली होती त्या काळात. मंडालेचा जो तुरुंग आहे त्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी आपल्या वाड्यात आल्यानंतर आपल्या मुलाला एक उपदेश केला होता, तू स्वतःच चपलांचं दुकान काढ, नोकरीच्या फंदात पडू नको ब्रिटिशांच्या, चपलांचं दुकान काढ. पण ह्या चपलांचं दुकान काढताना तुझ्या फॅक्टरीमध्ये बनलेल्या चपला या इंग्लंड मधली राणी तिच्या पायात घातलं पाहिजे, अशा प्रकारच्या चपला तू बनव. अशा पद्धतीचं विधान जे आहे लोकमान्य टिळकांनी त्यांच्या मुलाला केलं होतं. आपल्या शाखेचं नाव संत रोहिदास आहे म्हणून मला हे विधान मुद्दाम लोकमान्य टिळकांचं सांगावंसं वाटलं. कारण की हे जे आहे लोकमान्य टिळक म्हणतात, तू चपलांची फॅक्टरी घाल, पण अशी घाल, अशा चपला बनव की इंग्लंड मधली राणी जी आहे ना, जी आपल्यावर राज्य करते, तिच्या पायात भारतीय चपला असल्या पाहिजे. अशा पद्धतीचे लोकमान्य टिळक होते. जातीभेदाला प्रखर विरोध करणारे, त्यानंतर उत्तम लेखक, उत्तम गणिताचे शिक्षक, त्यानंतर उत्तम स्वातंत्र्य सेनानी, प्रखर राष्ट्रभक्त असे लोकमान्य टिळक जे समाज सुधारक होते, यांचं आपण स्मरण केलं पाहिजे. आज आमची रोहिदास शाखा त्यानिमित्ताने एक छोटासा बौद्धिक वर्ग जो आहे तो आमचे मुख्य शिक्षक जे आहेत त्यांनी ठरवला होता आणि तुम्ही सगळं आपण थोडासा त्याबद्दल विचार विनिमय केला. धन्यवाद.